नमस्कार मित्रांनो, मी वेदिका सोमनाथ लोकणे, इयत्ता 7वी ची विद्यार्थी. आज तुमच्या समोर गदिमा यांची कविता सादर करणार आहे. कवितेचे बोल आहे गोमू माहेरला जाते ओळखता. चला तर पहिले कवींचा परिचय घालू. गदिमा यांचे पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगूळकर. हे एक विख्यात मराठी लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार, गीत रामायणकार, वैशाखी, पुरिया, चैत्रपद इत्यादी गीत संग्रह, गीत गोपाल, गीत सौभद्र ही काव्य निर्मिती, कृष्णाची करंगळी, सुपाचा नंदीदीप हे काव्य संग्रह, आभाळातील फळे, उभे धाडवे आडवे धागे ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध. कोकण, कोकणातील माणसे, तेथील खाड्या आणि तेथील साधी भोळी माणसे याचे सुरेख वर्णन कवीने कवितेत प्रस्तुत केलेले आहे. चला तर कवितेला सुरुवात करूया. अरे नाखवा हो नाखवा गीत रे गुरु माहेरला जाते, गुरु माहेरला जाते, आशे गुरु माहेरला जाते हो नाखवा, गुरु माहेरला जाते हो नाखवा, तिच्या भुवाला कोकण दाखवा, गुमू माहेरला जाते हो नाखवा, गुमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या भुवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो, दावा कोकणची निळी खाडी, दावा कोकणची निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, भगवा अबोलीच्या फुलांचा ताटवा, तिच्या भोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो, कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा, तिच्या भोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो, सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिड रे अवखळ वाऱ्या, शिडात शिड रे अवखळ वाऱ्या, शिड शिडात अवखळ वाऱ्या, शिड शिडात अवखळ वाऱ्या. जनी धनीला या गलबत टेकवा, जनी धनीला या गलबत टेकवा, तिच्या भोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. धन्यवाद.